दक्षिण मध्य मुंबईमधून प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पक्षातून म्हणजेच वंचित बहुजन आघाडीतून दक्षिण मध्य मुंबईची उमेदवारी अबुल हसन खान यांना दिली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण मध्य मुंबईमध्ये त्यांचा प्रचार सुरू आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। त्यांनी बाईक रॅली काढली आहे। याच निमित्ताने त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूया। अब्दुल हसन खान जे आहेत ते मैदानात उतरलेले आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। मोठ्या संख्येने बाईक रॅली ते काढता आहेत दक्षिण मध्य मुंबईमधनं आणि आपल्या सोबत ते आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकं वंचितनी त्यांना जी उमेदवारी दिली प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यामागे त्यांचा हेतू काय होता आणि कशा प्रकारे त्यांचा प्रचार सुरू आहे। खान साहेब काय सांगाल, कशा प्रकारे प्रचार सुरू आहे? वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार आहात, काय प्रतिक्रिया? दक्षिण मुद्दे में हम लोग इतने दिन से जो प्रचार कर रहे हैं तो लोगों का काफी सपोर्ट मिल रहा है। दलित समाज, वंचित समाज, ओबीसी और आदिवासी वो तो सब वंचित समाज के साथ ऑलरेडी जुड़े हुए हैं। तो लगभग 2-2.25 लाख वोट तो एक पैकेज की सूरत में हमें मिल रहा है। लेकिन खासकर मैं मुस्लिम समाज से बिलोंग करता हूँ। लास्ट 70 सालों से मुसलमानों ने कांग्रेस को ही वोट दिया है। 70 सालों में मुसलमानों ने कांग्रेस को यूज एंड थ्रो किया है। जिस तरीके से बिरयानी में गरम मसाला यूज करते खाने के टाइम वो निकाल के फेंक देते हैं, इसी तरीके से जब इलेक्शन आता है तो ये मुस्लिम वोटर्स को लुभाते हैं और यूज कर लेते हैं। जैसे रिजल्ट आता है उसको मसाले की तरीके से मुसलमानों को फेंक दिया जाता है। इसलिए ज्यादा से ज्यादा उम्मीद है कि और हम लोग ये सीट निकाल रही है दक्षिण मध्य मुंबई की। नक्कीच, धन्यवाद खान साहेब। तर आपण बघितलं की निकालानंतर जे आहे उद्धव ठाकरे गट हे सुद्धा विलीन होऊ शकतं भाजपमध्ये, अशी प्रतिक्रिया जी आहे खान साहेब यांनी दिलेली आहे। मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।